हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा इयत्ता 6वीच्या नितीन सांगळे या विद्यार्थ्याने सुचविल्यानुसार सेमी इंग्लिशचा विज्ञानाचा पेपर मी तुमच्यासाठी अपलोड करीत आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि पालकांना माझी नम्र विनंती आहे की मी नियमितपणे व्हिडिओ काही कारणास्तव अपलोड करू शकत नाही, परंतु जे काही मुलांपर्यंत पोचवायचं ते चांगलंच पोचवलं गेलं पाहिजे, म्हणजे मुलांना चांगलं देण्याचा माझा प्रयत्न असतो. तरी तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छिते की माझे व्हिडिओ कोणतेही काम करताना किंवा खेळताना मुलांनी ऐकावा. नंतर स्क्रीनशॉट काढून वहीत लिहून काढणेही आवश्यक आहे. तसेच लिहिलेले मोठ्याने वाचण्याचा सराव करावा, कारण आजचं युग हे बोलणाऱ्यांचे आहे. त्यामुळे तुम्हाला संवाद साधण्याची कला अवगत होईल. माझा व्हिडिओ एकदाच पाहावा. इतर शिक्षकांचे किंवा इतर यूट्यूबर्सचेही व्हिडिओ तुम्ही पाहणे आवश्यक आहे, कारण प्रत्येकाकडून काही ना काही ज्ञान तुम्हाला मिळत असते आणि म्हणून इतरांचे व्हिडिओ पाहूनही तुम्ही अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा आणि उपयोगात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. तर चला तर मग आज आपण आपला फर्स्ट युनिट टेस्टचा स्टँडर्ड 6 सब्जेक्ट जनरल सायन्सचा पेपर पाहणार आहोत. क्वेश्चन 1A, फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स फ्रॉम ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्समध्ये वर्ड्स दिलेले आहेत. 16 सप्टेंबर, 0.3%, ऑक्सिजन, डाईज आणि रिप्रोडक्शन. फर्स्ट, टू इनहेल डॅश डॅश अँड टू एक्झेल डॅश डॅश इज कॉल्ड रेस्पिरेशन. To inhale oxygen and to exhale carbon dioxide is called respiration. Living thing produce other living things like themselves is called dash dash. Living thing produce other living things like themselves is called reproduction. Dash dash day is celebrated as Ozone Protection Day. 16 September day is celebrated as Ozone Protection Day. Dash dash percentage of drinking water available on the earth. 0.3% of drinking water available on the earth. On completing their lifespan, every living thing dash dash. On completing their lifespan, every living thing dies. B question. Match the following. Group A and Group B. Water vapor, carbon dioxide, argon and xenon. झेनॉनचं स्पेलिंग लिहिताना एक्स लक्षात ठेवायचं, एक्सने स्टार्ट होतं. ग्रुप बी, यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब, यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी, रेन अँड प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन. वॉटर वेपरची जोडी आहे रेन. कार्बन डायऑक्साईड, प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन. अर्गॉन, यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. झेनॉन, यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. Question number 2A. Write the following statement true or false. Plants use to oxygen for producing their food. False. Food is necessary for growth. True. The snail is an aquatic animal. False. Neon is used in decorative lights and street lighting. True. Question B. Name the following characteristics of living things. Respiration, growth, movement, cellular structure, excretion, reproduction and death. Natural resources, air, water, land. Question 3A. What helps them to breathe? Man, lungs. A fish, gills. Snake, glottis. B. Right answer to the following. What are functions and the roots? Answer. Roots hold the soil firmly, absorption of the water and nutrients from the soil. Roots transport the absorbed water. Tell some किंवा हाच प्रश्न give some अशा पद्धतीने विचारला जातो. Tell some characteristics of creepers. The stem of a creeper is very flexible, soft and green. It grows rapidly with the help of a support. Next question. What are the parts of a plant? Roots, stem, leaves, flower and fruits are the parts of a plant. C question. Who is the odd one out? Guava, radish, carrot, beetroot. Guava.
मँगो, पाम, बनियन, चिकपी. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. बेस्ट ऑफ लक.